दशावतार चित्रपटाने तुफान बॅटिंग केलेली आहे बॉक्स ऑफिसवर. जबरदस्त कमाई येताना दिसत आहे. खूप कमी मराठी चित्रपटांना अशी कमाई येते. अशीच कमाई दशावतार चित्रपटाला येताना दिसत आहे. तर चला फटाफट जाणून घेऊ की दशावतार चित्रपटाला लागून 2 दिवस झालेत आणि त्या 2 दिवसाचं कलेक्शन किती झालेलं आहे. तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्मवर. तर जसं मी म्हटलं सुरुवातीला व्हिडिओमध्ये की दशावतार चित्रपटाने तुफान बॅटिंग केलेली आहे. म्हणजे आता जर का तुम्ही बुक माय शोला स्थिती पाहिली तर 4000 तिकीट्स बुक होतात दर 1 तासाला. म्हणजे 24 तासाला किती झाले तुम्ही आता अंदाज लावा. मी काल रात्री जेव्हा पाहिलं होतं बुक माय शोला तर 24 तासामध्ये 61,000 तिकीट्स बुक झाल्या होत्या आणि काउंटिंग होते. तर म्हणजे आपण आता विचारच करू शकत नाही. प्रत्येक शो नि शो हाऊसफुल आहे आणि हे खूप सुखद चित्र आहे मराठी चित्रपटांसाठी आणि खूप भारी वाटतंय. कारण आपण नेहमीची जी बोंब आहे ना की मराठी चित्रपटांना लोक येत नाही तर ते कम्प्लिटली बंद झालंय. तर चला तर मग दशावतार चित्रपटाला लागून 2 दिवस झाले. 2 दिवसाचं कलेक्शन पाहूया. तर दशावतार चित्रपटाचा पहिल्या दिवशी चित्रपटाने 58 लाख एवढी कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी घसघशीत वाढ झाली चित्रपटामध्ये. चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये ती आहे 1,39,00,000 एवढी. आणि चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 1,57,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालंय तर ते आहे 2,02,00,000 एवढं. म्हणजेच काय की तुफान. म्हणजे असं म्हणतात ना की मराठी चित्रपटाला स्वप्न होते कधी ओपनिंग हवी तरी अशी ओपनिंग हवी आणि ती एक्झॅक्टली दशावतार चित्रपटाने मिळवून दिली आहे. आणि आता फक्त हा चित्रपटाचे जे कलेक्शन्स येणार आहेत ते आपण फक्त मोजत राहायचं असं म्हणायला हरकत नाही. हे तुम्हाला बाजूला दाखवतो की शोजच्या शोज हाऊसफुल आहेत. असं म्हणतात ना की नजर लागू नये आणि असंच हे चालू राहिलं पाहिजे. 3,000 ते 4,000 तिकीटची विक्री. एकूण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 550 शोज आहेत. सगळ्यात जास्त शोज हे मुंबईमध्ये आहेत 350 शोज आणि त्यानंतर पुण्यामध्ये 180 शोज आहेत आणि नंतर नाशिक औरंगाबाद असे 20-20, 30-30 शोज आहेत. ऑक्युपन्सी पाहिली तर रविवारच्या दिवशी अक्षरशः 85 ते 90% ऑक्युपन्सी दिसतीये, जे की एक सुंदर आकडा आहे. आणि असंच जर का चालू राहिलं तर हा चित्रपट 3 दिवसात माझ्याप्रमाणे किमान 4 ते 5 कोटीच्या मध्ये पोहोचेल. आणि हा चित्रपट जर का बजेट पाहिला तर तो आहे 7 ते 8 कोटीचा. आणि हा चित्रपटाला माझ्या मते 15 कोटी तरी कमवावे लागतील आणि हा चित्रपट सहज तो आकडा पार करेल असं मला वाटतंय. आणि अजून तर खूप माउथ पब्लिसिटी व्हायची आणि खूप पुढे जायचा चित्रपट. आपण फक्त वाट पाहूयात. तर इथेच थांबूया. हे होतं दशावतार या चित्रपटाचं 2 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. तिसऱ्या दिवसाचं म्हणजे आजचं कलेक्शन उद्या आपण जाणून घेणार. तर आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा. इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.